कर्क राशीवाल्यांनो, आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात, तो आनंद आज दार ठोठावणार आहे. आज तुम्हाला सलग 7 अशा आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं. पण लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही. ज्यांचा जन्म कर्क राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे, त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल, त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आता नंबर 1 आहे, अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. कर्क राशीवाल्यांनो, आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप सहन केलं आहे, पण कोणाला कधी सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं होतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची, तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची चिन्ह दाखवत आहेत. हे काम फक्त एक फाईल, एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हतं, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल, आपणच काहीतरी चुकीचं केलंय का, देव आपली परीक्षा घेतोय का, आणि हळूहळू आशा कमी होत गेली. पण आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो, किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणारही नाही, पण काही सेकंदात तुमच्या मनात एकच विचार येईल, हे खरंच घडतंय का? ज्या व्यक्तीने तुम्हाला महिने दुर्लक्ष केलं, ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो, पण अन्याय करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. आता महत्त्वाची सूचना, आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आज एका छोट्याशा संवादातून मोकळं होणार आहे. नंबर 2 आहे, पैशांबाबत दिलासादायक बातमी. कर्क राशीवाल्यांनो, पैशांचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे. कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. खूप दिवसांपासून तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून भागवत होतात, इच्छा असूनही थांबवत होतात. कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा. आज नाही, उद्या पाहू हे शब्द तुमच्या तोंडात रुळले होते. कधी थकीत पैसे अडकले, कधी पगार उशिरा झाला, कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे तुम्ही हसत असलात तरी आतून मन तुटत होतं. पण आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहे. आज किंवा लवकरच थांबलेले पैसे, जुनी थकबाकी, बोनस किंवा कमिशन किंवा एखाद्या अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी सावरलं असं तुम्ही स्वतःला म्हणाल. ज्या पैशासाठी तुम्ही कुणाच्या मागे लागला होतात, ज्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं वाटायला लागलं होतं, तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात येऊ शकतात. या आर्थिक दिलास्यामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल.
विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळीच मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे त्या क्षणीच नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीही आळशी नव्हतात. तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडला नव्हता. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. आता महत्त्वाची सूचना. आज पैशांबाबत कोणताही कॉल, मेसेज किंवा लिंक किंवा प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. पण डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या. कारण संधी खरी असते, पण शहाणपणही तितकंच गरजेचं असतं. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आता नंबर 3 आहे कुटुंबातील शुभ बातमी. कर्क राशीवाल्यांनो, आजची ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसांपासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जात होतं. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती पण पूर्ण आनंद नव्हता. आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकतात. नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणाची आनंदाची बातमी घरात आनंदाची लाट आणू शकते. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होतात त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो पण देवाने वेगळंच काही ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यांमधला गोडवा परत येईल. ज्या घरात अलीकडेच वाद, तणाव किंवा शांतता होती त्या घरात आज आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते. आता महत्त्वाची सूचना. आज घरातील कोणाच्याही शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बातमी देऊन जाईल. ही शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, नवीन आशा आणि देवावरचा विश्वास अजून मजबूत करून जाणार आहे. नंबर 4 आहे करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी. कर्क राशीवाल्यांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होतात पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं गेलं. यामुळे मनात प्रश्न आला असेल, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता, नवा प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील, ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणारी नाही तर तुमचं महत्त्व वाढवणारी असेल. आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील, तुमच्या मताला किंमत दिली जाईल आणि ज्यांनी आधी याच्याकडून काय होणार असं मनात म्हटलं होतं तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिन्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आज तुम्हाला जाणवेल, देव उशीर करतो पण योग्य वेळीच दरवाजा उघडतो. आता महत्त्वाची सूचना. आज कोणतीही ऑफर भीतीमुळे नाकारू नका पण अहंकारामुळेही स्वीकारू नका. शांत डोक्याने निर्णय घ्या कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल, तुमचं नशीब तुमच्या कष्टांपेक्षा कधीच लहान नसतं. नंबर 5 आहे नात्यांमध्ये गैरसमज दूर होणार. कर्क राशीवाल्यांनो, ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण काही नाती दुरावली होती भांडणामुळे नाही तर न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजुतींमुळे. कधी तुम्हाला वाटलं असेल
आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्ष केलं जात आहे? समोरचा आपल्याला समजून का घेत नाही? तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते, पण त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता त्या मौनाचा शेवट होत आहे. आज किंवा लवकरच एक संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली भेट, पण तो तुमच्या नात्याचं चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलेलं होतं, ज्याच्याशी बोलावंसं वाटत होतं पण अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा जवळ येऊ शकते. या संवादात सगळं एकदम परफेक्ट नसेल, पण सत्य बाहेर येईल आणि गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मान्य केलं जाईल. या बदलामुळे थंडावलेलं नातं पुन्हा उबदार होईल, मनावरचा भार कमी होईल आणि आतून एक समाधान मिळेल. काही कर्क राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रेम संबंधांमध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री, भाऊ बहीण, आई वडील यांच्याशी दुरावा संपवेल. आज तुम्हाला जाणवेल, नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत. कधीकधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं पुरेसं असतं. आता महत्त्वाची सूचना. आज मनात येणारा अहंकार थोडा बाजूला ठेवा. पहिलं पाऊल तुम्ही उचललत तर नातं वाचण्याची शक्यता दुप्पट होईल. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की जिंकणं महत्त्वाचं नाही, नातं टिकणं महत्त्वाचं असतं. नंबर 6 आहे आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. कर्क राशीवाल्यांनो, आजची ही बातमी तुमच्या शरीरापेक्षा आधी मनाला बळ देणारी आहे. कारण अलीकडे तुम्ही जास्त आजारी नव्हतात, पण खूप थकलेले होतात. शरीर चालत होतं, मन सतत काहीतरी ओझं वाहत होतं. ताण, चिंता, जबाबदाऱ्या यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर पाहू, आता वेळ नाही असं म्हणत तुमचं आरोग्य शेवटच्या क्रमांकावर गेलं. कधी डोकं जड वाटणं, कधी झोप न लागणं, कधी चिडचिड, तर कधी कारण नसताना उदासपणा. हे सगळं तुमच्या मनाची हाक होती, पण तुम्ही ती ऐकू शकला नाहीत. पण आता तो काळ बदलत आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला शरीरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधारेल, मन शांत होईल आणि नकारात्मक विचारांची पकड सैल होईल. ज्या गोष्टीने तुम्ही सतत घाबरत होतात, आपण बरे होऊ का, हे कायम असंच राहील का, त्या भीतीला आज थोडी तरी सुटका मिळेल. काही कर्क राशीच्या लोकांसाठी योग्य औषध सापडेल, योग्य डॉक्टर मिळेल किंवा रिपोर्ट्स दिलासा देतील. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज समजेल आणि तेच तुमच्या आरोग्याचं खरं औषध ठरेल. आज तुम्हाला जाणवेल, तुम्ही कमकुवत नव्हता, फक्त खूप काळ मजबूत राहण्याचा प्रयत्न करत होतात. आता महत्त्वाची सूचना. आज शरीर किंवा मन जे संकेत देईल ते दुर्लक्ष करू नका. लहान बदल करा. थोडी विश्रांती, थोडी शांतता आणि थोडी स्वतःशी प्रामाणिकपणा. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक हळूवार पण स्थिर उपचार घेऊन येणार आहे. नंबर 7 आहे देवकृपा आणि नशिबाची साथ. कर्क राशीवाल्यांनो, आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या आयुष्यात देवाची थेट हस्तक्षेप असू शकते. खूप दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळं योग्य करत असूनही माझ्याच बाबतीत असं का घडतं? हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुण ठरला. आता देव तुमच्या संयमाचं चीज करणार आहे. आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागेल. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम अधिक जलद दिसतील. आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे, चुकीच्या निर्णयांपासून तुम्हाला वाचवत आहे. ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही, ही एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल, उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षा नसते, ती फक्त मोठ्या बदलाची तयारी असते. आज मनात कोणतीही एक इच्छा शांतपणे मागा. गोंगाट नको, दाखवा नको, फक्त विश्वास ठेवा.
कारण देवाने आज तुमचं नाव यशाच्या यादीत लिहिलेलं आहे. कर्क राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेली ही भविष्यवाणी फक्त शब्द नव्हते, ती तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा प्रकाश होती. जर आज सांगितलेली एक तरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतरित होणार आहे. आज मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्यासोबत नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ उभी आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेला आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोगही केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर कर्क राशी लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.